जय सद्गुरू खवय्यांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी माझ्या आवडीची खूप आवडणारी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ती म्हणजे भरलं वांग। 2 दिवसापूर्वी गावाकडून जाऊन आले आणि आपल्या शेतातली ही वांगी आहेत। बघा किती फ्रेश आहेत एकदम। काही कोवळी आहेत, काही निबर आहेत। आपल्याला जशी लागतील तशी आपण घेऊ। गावरान खूप काटाळ वांगे आहेत। एक एक काटा बघा मी कसा काढतीये। अशा प्रकारे मी सर्व काटे काढून घेतीये आणि एक देठाच्या बाजूने पण थोडासा कट मारतीये। हे बघा अशा प्रकारे मी देठ पण काढून घेतलेला आहे। हे बघा वांग्याचे देठ आणि सर्व काटे काढून झालेले आहेत। आता आपण वांगी कशी कट करायची ते बघणार आहोत। हे मीडियम साइज आहे, तर याला मी 2 कट मारणार आहे, एक उभा आणि एक आडवा। जर वांगे मोठे असतील तर तुम्ही एखादा एक्स्ट्रा कट मारला तरी चालेल, वांग लवकर शिजतं। अशा प्रकारे सर्व वांगी कापून पाण्यात टाका, म्हणजे ती काळी पडणार नाहीत। आणि आता आपण मसाल्याची तयारी करू। तर मी हे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घ्या। नंतर थोडंसं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, त्याचे उभे काप करून घ्या। कोथिंबीर, कढीपत्ता आणि खूप सारा लसूण घ्या, थोडंसं अद्रक। नंतर हे शहाजिरे घेतलेले आहेत चिमटभर। नंतर आपले साधे जिरे अर्धा चमचा। नंतर धणे घेतलेले आहेत 1 चमचा। थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा खडा मसाला घेतलाय। हा बघा, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, स्टारफूल, मिरे। हा सर्व मसाला आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत। सुरुवातीला मी कोरडे आणि खडे मसाला बारीक करतेय, तर बाकीचे सगळे खडे मसाले मी बारीक करून घेतलेले आहेत। आता ओलं टाकायला हरकत नाही। याच्यानंतर मी आता खोबरं टाकणार आहे। हे बघा आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे। याच्यामध्येच आता आपल्याला 1 टेबलस्पून फुटाण्याचे दाणे टाकायचे आहेत। त्याच्यामध्येच लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे सर्व टाकून घ्या आणि तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला, चटणी आणि थोडीशी हळद टाकून रेडी करा। हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण एका डिशमध्ये काढून घेते आणि एक एक करत वांग्यात भरते। हे बघा अशा प्रकारे दाबून दाबून वांग्यात भरायचं। हे बघा आपण जे कट घेतले होते ना, ते असे दोन्ही हाताने उकलायचे थोडेसे आणि त्याच्यामध्ये असं व्यवस्थित दाबून भरायचं, असं व्यवस्थित स्टफ करायचं। हे बघा माझे सर्व वांगे भरून झालेले आहेत। आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवू फोडणीसाठी। तर हे बघा मी एक ते दीड डाव तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर सर्व वांगी आपल्याला एक एक करत तेलामध्ये सोडायचे आहेत। आपल्याला सर्व वांगी सोडायचे आहेत आणि त्याच्याबरोबर राहिलेला जो मसाला आहे तो पण टाकलेला आहे मी। तर आता आपल्याला लगेच पाणी वगैरे घालायचं नाही आहे, असंच आपल्याला तेलात व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपली वांगी चांगली तेलात तळत आहेत, तोपर्यंत आपण थोडंसं पाणी ओतण्यासाठी गरम करायला ठेवू। हे बघा हे मी छोट्याशा पातेल्यात आपलं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे, म्हणून हे असं दिसतंय। हे आपल्याला पाणी गरम करून ठेवायचे। हे बघा आपले वांगे पण व्यवस्थित तळलेले आहेत। आता हे पाणी गरम होतं आणि पाणी आपल्याला एकदम ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करत थोड्या पाण्यात शिजवायचं, म्हणजे कट व्यवस्थित येतो। आपलं वांग आता कमी गॅसवर म्हणजेच मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्या। याच्यामध्येच आता आपण लास्टला कोथिंबीर टाकलेली आहे। मला या वांग्याच्या भाजीबरोबर भाकरी आवडते, म्हणून मी ही भाकरी पण बनवलेली आहे। आता आपली भाजी शेवटचे 2 मिनिट व्यवस्थित आपण झाकण टाकून शिजवणार आहोत। हे बघा मस्त कट आलेला आहे, म्हणजे वांग आपलं चारी बाजूने व्यवस्थित शिजेल। तर ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे। तर मी सर्व केलेली आहे आणि भाकरी कांदा खूपच सुंदर लागते। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि मला नक्की खात्री आहे, हे बघा मी घास मोडते तर तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं आहे। तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।